नो आपलं जे यूट्यूबचं चॅनल आहे ते आज खूप मोठं तर नाही झालं आहे, पण थोडंफार मोठं झालेलं आहे. म्हणजे की कसं की 236 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत आणि व्ह्यूज 60-70 हजार व्ह्यू कंप्लीट झालेत मित्रांनो आपले. तर याच्यापेक्षा अचिव्हमेंट आपली काहीच नको. वावरात बसून व्हिडिओ सेलिब्रेशन करायला लागलो, पण आज सेलिब्रेशनमध्ये काहीच नाही आहे, कारण की ती लई मोठी अचिव्हमेंट नाही आहे. म्हणजे की आपल्याला अजून लई वर जायचं आहे आणि ही फक्त थोडीशी, म्हणजे की ही लई लहान पण नाही आहे मित्रांनो. याच्यासाठी लई स्ट्रगल करावं लागतं इथपर्यंत पण यायला, आणि इथपासून पुढं जायला मग थोडंफार जास्त स्ट्रगल करावं लागते. याच्यामध्ये जे टिकून राहीन त्याचाच फायदा आहे. पण काय माहिती मित्रांनो काय होते तर पुढं चालून पण, कारण की मित्रांनो याच्यामध्ये इतका अपमान आणि नातेवाईकामध्ये इतकी चर्चा होते. कुठं जर आपण समजा आपल्या रिलेटिव्ह, म्हणजे की आपले समजा आता कोणाचं बी लग्न असो, समजा लग्न असो, फंक्शन काही बी असो, काही बी फंक्शन गिंक्शन राहते, आपण किती बी ठरवलं की आपल्याला जायचं नाही आहे जवळ आपण म्हणजे मोठे होत नाही आहे. पण काही काही क्रिएटर असे राहतात की 2-2, 3-3 वर्ष मेहनत करतात तरी बी त्यांना सफलता भेटत नाही आहे. तसंच माझं झालं मित्रांनो. मी मागच्या 2-3 वर्षापासून मेहनत करतोय, पण अजून तर काही सफलता भेटली नाही आहे. आणि आता असं वाटायला लागलं आहे की काय करावं, बंद करावं का चालू ठेवावं. पण असं वाटतंय याच्यामध्ये जितकं फायदा आहे तितकं काय शेतच नाही आहे. त्याच्यामुळं चालू ठेवा, कारण की कुठून कुठं तरी फायदा होऊ राहिला आपला. कारण की बोलण्यात पण सुधारणा होते, सगळ्याच गोष्टी सुधारणा होते. जो टिकून राहीन त्याचा जास्त फायदा आहे, पण मला तर नाही वाटत आहे, कारण की ज्याचं व्हायचं त्याचाच फायदा होतो याच्यामध्ये. आपल्या याच्यामध्ये समजा आता मिस्टर बिस्ट फेमस व्हायच्या आधीची कितीतरी व्हिडिओ टाकली होती म्हणतात, आणि मग फेमस झालं तर 400 का 500. तर आपण टाकून बघू तितके व्हिडिओ. जर आपलं झालं काहीतरी तर मग चांगली गोष्ट आहे, नाही तर मग आपल्यात सुधारणा तर होतेच ना. पण लय अपमानाची गोष्ट आहे. कुठं गेलं तर काही बी लोक समजा चांगलं बोलत नाही आहे, बस एवढेच आहे. बाकी दुसरं काहीच नाही मित्रांनो. बाकी सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे. तुमचं कसं काय आहे? जर तुम्ही चालू केलं नसेल तर मित्रांनो वेळ राहता चालू करून द्या, कारण की एक ना एक दिवस सफलता आपल्या हातात नाही मित्रांनो. पण एक दिवस असा येईल की एक दिवस फक्त सफलता एक कदम दूर राहील आणि आपण तो टाकू आणि ती सफलता आपल्या हातात येईल. तर चला मग मित्रांनो, ह्याच टायमाला व्हिडिओ संपूया. मी भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये.